तुझ्या वडिलांबरोबर नेत्याबरोबर उभी राहिली असतीस का तू गेली असतीस? पण आपला हा संघर्षाचा काळ आहे. मला खरं सांगा, मी नेहमी या सगळ्यांना प्रश्न विचारते आणि फक्त महिलांना नाही पुरुषांना पण विचारते. माझ्याकडे 2 मार्ग होते, अमोलदादांकडे पण 2 मार्ग होते. अमोलदादा आणि मी संघर्ष करून साहेबांबरोबर उभं राहू शकत होतो, नाहीतर आमच्या दोघातले एकतर मंत्री झालंच असतं, लालबत्तींनीच आलं असतं पळसदेवला. पण आम्ही दोघांनीही नीतिमत्ता आणि आदरणीय पवार साहेब आणि संघर्ष केला. तुम्ही आमच्या जागेवर असता तर बेटा तू काय केलं असतं? तुझ्या वडिलांबरोबर नेत्याबरोबर उभी राहिली असतीस का तू गेली असतीस? तुम्ही काय शेतकऱ्यांबरोबर तुम्ही काय केलं असतं दादा? तू संघर्ष तुम्ही काय केलं असतं? तुम्ही दादा काय केलं असतं? काय केलं असतं? संघर्ष केला असता का सत्तेत बसला असता जाऊन? संघर्ष केला असता ना. तुम्ही विचार करा. आता मगाशी अमोल दादा बोलले, महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.